कितीही ठरवलं मुंबई गोवा हायवेने प्रवास नको, तरीही ये पुरी कायनात आम्हाला या रस्त्यावर घेऊनच येते. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. नेहमीप्रमाणे भल्या पहाटे उठून ढिगभर सामान पॅक करून आम्ही निघालो. अमोलने माझ्या कम्फर्टसाठी जेल सीट ऑर्डर केली होती. ती इन्स्टॉल केली, सामान पूर्ण लोड केलं आणि आम्ही निघालो. सकाळचा उगवणारा सूर्य बघत आमचा सुसाट प्रवास सुरू झाला. अंबरनाथ, बदलापूर, नेरळ रस्त्याने जाताना कर्जतच्या हाडप वडापावला टाटा करून आम्ही खोपोली पाली रस्त्याला लागलो. बघता बघता पालीला पोहोचलो. जवळपास 100 किलोमीटर प्रवास केल्यावर मध्ये 5 मिनिटांचा ब्रेक घेतला. आतापर्यंत जेल सीटचा चांगला अनुभव आला, एकदम कम्फर्टेबल. परत प्रवास सुरू केला. आता मात्र भूक लागली होती. मागच्या वेळी कमेंटमध्ये खाम गावाजवळचा नाना वडेवाले ट्राय करा असं सजेशन आलं होतं. आम्ही हा वडापाव टेस्ट केला. मस्त चव होती, पण जरा तिखट होता. पोटाला शांत केल्यावर आम्ही पुन्हा एकदा प्रवासाला लागलो. कोलाड, मानगाव, लोणेरेपर्यंत डायव्हर्जनवाला रस्ता घेत पुढे एकदम सुसाट रस्त्याने महाड, खेड, चिपळूण गाठलं. दुपारच्या जेवणाची वेळ झालीच होती, म्हणून आम्ही चिपळूणच्या अभिषेक हॉटेलमध्ये गेलो. बरेच सेलिब्रिटीज इथे येऊन गेले आहेत. सगळ्यांचे फोटोज पण इथे लावलेत. फोटो बघत होते इतक्यात आमची थाळी आली. पहिलाच घास घेतला आणि अस्सल कोकणची चव आली. मस्त जेवण जेवल्यावर आम्ही प्रवास सुरू केला. चिपळूण ते संगमेश्वर एकदम मस्त रस्ता होता. एकदमच धुळीचा लोट दिसायला लागला तेव्हा समजलं संगमेश्वर आलंय. यावेळी आम्ही हुशारी दाखवली. संगमेश्वरवरून सरळ न जाता देवरुख, साखरपा रस्त्याने गेलो. गावागावातून जाणारा रस्ता एकदम मस्त होता. देवरुख रस्त्याला एका ठिकाणी जरा थांबलो. कलिंगड खाल्ला, आराम केला आणि परत प्रवास सुरू केला. आम्ही साखरपा, भांबेड, वाटूळ, ओणी आणि राजापूर असा कमेंटमध्ये सुचवल्याप्रमाणे रस्ता घेतला. राजापूरच्या नंतर आम्हाला जिथे जायचं होतं ते ठिकाण 64 किलोमीटर अंतरावर होतं. संध्याकाळचा सूर्यास्त आम्ही या सुंदर दांडा ब्रिजवरून बघितला. जवळपास 500 किलोमीटर प्रवास करून आम्ही आचऱ्यात येऊन पोहोचलो. या ठिकाणाबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.